अंत्योदय दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांच्या घरावर पाट्या, उपाययोजनांची चर्चा जोरात, गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांची होणार अडचण. 31,000वर शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित, सेतू केंद्रात सुविधा. शेतकऱ्यांनो ई-केवायसी करा, नाहीतर पीक भरपाई विसरा. पीक नुकसान भरपाईपोटी शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली असून याकरता पात्र शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील 31,701 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून विहित मुदतीत ई-केवायसी करावी, अन्यथा शेतकऱ्यांना वेळप्रसंगी अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. पावसाच्या सरासरीत 32% तूट. वाशिम मनोरा तालुके तहानलेले, कुठे दमदार पाऊस तर कुठे प्रतीक्षा कायम. सवलतीच्या बियाण्यांचा मेसेज तुम्हाला आला का? अनेक शेतकरी वंचित. बियाण्यांची मागणी अधिक. जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरणीला वेग. काय आहे योजना? विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र सरकारने सवलतीच्या दरात बियाणे देण्याची योजना अंमलात आणली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेकरता ऑनलाईन अर्ज केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्या शिष्यवृत्तीसाठी 12 जुलैपर्यंत करा अर्ज. काय आहे राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना? अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2003 पासून ही योजना सुरू झाली असून या योजनेद्वारे पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, PG डिप्लोमा याशिवाय PhD करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जात असते. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात शिक्षण घेण्यासाठी 12 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सुकलेल्या पिकांची देवालाच काळजी. शेतकऱ्यांची प्रार्थना फळाला. शेतकरी पाहत होता चातकाप्रमाणे पावसाची वाट. मृगाच्या कोल्ह्याने ठोकली धूम. अर्धा नक्षत्राचा मोर नाचणार. शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज वाटप करा. श्रीकृष्ण पांचाळ कर्ज वाटपाचा घेतला आढावा. आतापर्यंत जिल्हा बँकेचे 72% पीक कर्ज वाटप. भोकरदन तालुक्यामध्ये कापूस मका लागवडीत मोठी वाढ. भाव नसल्याने सोयाबीनकडे दुर्लक्ष. तालुक्यात केवळ 7 हेक्टरवर सूर्यफुलांचा पेरा. 20 हेक्टरवर झाली सोयाबीन पेरणी. अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना. 2.5 लाखांचे मिळेल अनुदान. या योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थ्यांनी रहिवासी प्रमाणपत्र, नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो, 3 लाख रुपयांच्या वर उत्पन्न नसल्याचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र, रद्द केलेला धनादेश अथवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, जागा उत्पन्न उपलब्ध असल्याचा दाखला, शिधापत्रिका व आधार कार्ड ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. तसेच पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 5 जुलैपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी महानगरपालिकेतील घरकुल योजना विभाग रूम नंबर 2 येथे संपर्क साधण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ हवा तर 2 जुलैपर्यंत करा अर्ज. माता मृत्यू, बालमृत्यू दरात घट करण्यासाठी आहे ही योजना. या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो बघा. पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5,000 रुपयांचा 2 टप्प्यात, तसेच दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास 6,000 रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात थेट आधार लिंक व DBT NPCI लिंक असलेल्या खात्यात जमा केला जातो. ही योजना शासकीय सेवेत, खाजगी सेवेत किंवा ज्या मातेला 6 महिन्याची प्रसूती रजा मंजूर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना हा लाभ मिळणार आहे. महाविद्यालयाचा हलगर्जीपणा. महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये अडकले विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज. 3,500 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी. रामटेक तालुक्यामध्ये केवळ 18.68% पीक कर्ज वाटप. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास बँका उदासीन. मोदी आवास योजनेचा लाभ हवाय? मग करा आता 10 जुलैपर्यंत अर्ज. ग्रामसभेमार्फत होणार निवड. छाननीनंतर अर्ज मान्यतेसाठी जाणार जिल्हा स्तरावर. याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल. यूट्यूबवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तसेच फेसबुकवरती तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या वरतीच तुम्हाला लिंक भेटून जाईल. ग्रुपला जॉईन करून घ्या. शासन देणार बियाणे, खते, औषधींसाठी अनुदान. 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी. जांभळ बाजारामध्ये उशिरा आली. 100 रुपयाचा खाल्ला भाव. आंब्याच्या भावात किलोभर. औषधी गुणधर्मामुळे मागणी वाढली. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू. तालुक्यातील 607 लाभार्थ्यांचा समावेश. आचारसंहितेनंतर घरकुलाचा हप्ता वर्ग प्रक्रियेला गती. प्रधानमंत्री पीक विमा योजना. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई. 1 रुपयात पिकांना संरक्षण. सेवा केंद्रातून भरता येईल विमा. शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत करता येणार अर्ज. ई-केवायसी नसेल तर मिळणार नाही रेशन. 17 लाख लाभार्थ्यांना पूर्ण करावी लागणार प्रक्रिया. रेशन दुकानामध्ये धान्य घेणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. लाभार्थ्यांनी ज्या दुकानातून धान्य मिळते त्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
बीडमधून प्रत्येक तालुक्यातील लाभार्थ्यांना मिळणार संच. बांधकाम कामगारांनो, तुम्हाला गृहोपयोगी वस्तू हव्यात, मग या दिवशी करा संपर्क. गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपाचे वेळापत्रक तुम्ही इथे बघू शकता. याविषयीची अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो जॉईन करू शकता. तसेच फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या वरती सुद्धा तुम्हाला ग्रुप भेटेल, लवकरात लवकर जॉईन करून घ्या. भर पावसाळ्यामध्ये सोयाबीनची आवक 10,000 क्विंटलवर. दरवाढीची प्रतीक्षा सोडून खरीपासाठी शेतकऱ्यांकडून विक्री. शेतकऱ्यांकडील संपूर्ण ज्वारी खरेदी करण्याकडे वाटचाल. ज्वारी खरेदीस मिळाली पुन्हा 31 जूनपर्यंत मुदतवाढ. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या.